हा हे पोल्ट्री फार्म. कुठे गेले साहेब? उमेश कुठं? उमेश कुठे गेला? उमेश तिकडे आहे का? हा हे पोल्ट्री फार्म. आणि आप पक्षी वाढवले काय रे? वाढल्यासारखे दिसून येतात. त्या पोल्ट्री फार्म विषयी थोडंसं सांग काही. सांग ना. सांग ना. काय लाजर पोरगी आहे का तू? पोरगी तरी असे डायरेक्ट बोलते, काही शब्द नाही सुचत आहे म्हणजे असं कसं काय? सांग ना, बोल ना. आमचा मित्र ओमेक आसरे. तुम्हाला जर कोंबड्या वगैरे जर लागत असेल हा किलोच्या भावाना तर चांदूर बाजार रोड एकविराज शाळेच्या समोर याचं पोल्ट्री फार्मचं नाव आहे. हे पहा, पक्षी आहे 6000. 6000 आहे का 10,000 आहे? 6000. एका दिवसाचा खर्च किती येते पोल्ट्री फार्मचा? त्याचं कोंबडीसाठीचं जे खाद्य वगैरे आहे त्याचं 10,000 रुपये. म्हणजे सांग ना. 6-7 पोते म्हणजे एक पोतं किती रुपयाचं? 2,000. म्हणजे त्याचं 10,000 अप्रॉक्सिमेट सांगितले होते ते त्याच्यापेक्षा वरती गेले. जेवण वगैरे झालं काय? सगळं घर परिवारच आला बा. हा त्या दिवशी जेवण करून आला तू. आणि कोणाला जर पोल्ट्री फार्मची जर माहिती लागत असली इथे येऊन जावे. म्हणजे काय तुम्हाला सविस्तर माहिती दिल्या जाईल, पण त्याची एक विशिष्ट फी आकारण्यात येईल. धंदा वाढून राहिला द्या. साधारण पोल्ट्री फार्म जर टाकायचा असला एखाद्याला तर साधारणतः किती खर्च येऊ शकते? सांग ना. किती साधारणतः किती खर्च येऊ शकते? एखादा पोल्ट्री फार्म 2,000 पक्षीचा टाकायचा असला 2,000 किंवा मूर्ख म्हणून सांग ना. 2,000 किंवा 3,000. 5-6 लाख रुपये. म्हणजे असं काय एकच भिंत बांधावं लागते? त्याचे इन्स्ट्रुमेंट आहेत काही ज्याच्यात बरेचसे कंपोनंट्स येते. हा सांग ना. म्हणजे काय काय येऊ शकतं त्याच्यात? आता तू जेव्हा तयार केला होता तेव्हा साधारणतः किती खर्च आला होता तुला? हा 14 लाख रुपये. आता साधारणतः 18 लाख रुपये येऊ शकते जर एवढ्याच याच्यासाठी कोंबडीसाठी जर काम करत आहे ना. जास्त पण कमी नाही आहे ना. आता हा जर सेट विकायचा असला तर साधारणतः किती दिवस ठेवावं लागते? जास्त नाही 3 लाख. अरे एक सेट विकायचा असला तर किती दिवस ठेवावं लागते साधारणतः? ही बॅच जर आता हे करायचं असलं सेल करायचं असलं तर साधारणतः ह्या किती दिवस ठेवावं लागते? 40 दिवस. 40 दिवसात एका कोंबडीचं वजन किती वाढते असलं पाहिजे साधारणतः? हा 2.5 किलो. आपले साधारण जे कोंबडी येते आणि ही कोंबडी याच्यात काय फरक आहे? अरे सांगशील? त्याच्यात मांस जास्त वाढते है ना. आणि हे फक्त मांसासाठी बनलेली आहे ना. चालेल भाऊ.
आपल्या चॅनलचं नाव आहे सारंग खरपकार ऑफिशियल. त्याच्यावर आपण वेगवेगळे व्हिडिओ टाकतो, ज्याच्यामध्ये यूट्यूबला नाही खालतीच्या गोष्टी नसतो पाहतो, त्याच्यामध्ये प्रायव्हसी आहे सवय सोडून आले थांबले. सारंग सारंग खरपकार ऑफिशियल. बघा मित्रांनो, हे चॅनल आहे आपलं. जास्त वेळ दिला नसल्यामुळं जे सबस्क्रायबर वाढू शकतो. आमचे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सारंग खरपकार ऑफिशियल बघत राहा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.